विरोधकांना लगावला आहे। महाराष्ट्रातील लाडका बहिणींबद्दलचा द्वेष काँग्रेसच्या मनात ठासून भरला असून आमच्या माता भगिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद काँग्रेस नेत्यांना बघवत नाही। लाडकी बहीण योजनेचे पैसे बहिणींच्या खात्यात जमा होऊ नयेत यासाठी काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहून आपला विकृत चेहरा समोर आणला आहे, अशी घणाघाती टीका भाजपाचे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रमुख आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। काँग्रेसच्या या भूमिकेचा समाचार घेताना बावनकुळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे आपला संताप व्यक्त केला। त्यांनी म्हटलं की महायुती सरकारनं जेव्हा ही योजना सुरू केली तेव्हापासूनच काँग्रेसनं यात खोडा घालण्याचे प्रयत्न सुरू केले होते। सुरुवातीला काँग्रेस समर्थक कार्यकर्त्यांमार्फत हायकोर्टामध्ये याचिका दाखल करून योजना बंद करण्याचा प्रयत्न झाला। आता थेट निवडणूक आयोगाकडे धाव घेऊन बहिणींचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे। बहिणींच्या आनंदावर विरजण घालण्याचं काम हे होत आहे। बावनकुळे पुढे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर लाडका बहिणींच्या खात्यात 2 महिन्यांचे एकत्रित 3000 रुपये जमा करत आहे। या पैशांमुळे गरीब कुटुंबांना आधार मिळतोय, संसाराला हातभार लागतोय। मात्र बहिणींच्या चेहऱ्यावरचा आनंद काँग्रेसला सहन होत नाही। नात्यात विष कालवणारी ही काँग्रेसची जहरी विचारधारा आता जनतेसमोर आली आहे, असंही बावनकुळे यांनी सांगितलं। भाजपानं आपले मूळ विचार आणि वेगळे